जय जय रघुवीर समर्थ। जगी होई जे धन्य या राम नामे। क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे। उदासीनता तत्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा ह्या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 57 याचं चिंतन करणार आहोत। गेल्या 10 श्लोकांमधून समर्थांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ही आपल्याला एक अत्यंत मनाला प्रसन्नता देणारी आणि त्याचबरोबर जीवनाला ध्येय देणारी, भगवंताचं दास व्हावं अशी इच्छा उत्पन्न करणारी मालिका अत्यंत प्रदीर्घ रीतीने समजावून सांगितली खरी। या दासाची विलक्षण लक्षणं आपण बघितली। तो दास बोलतो कसा, तो दास कर्म कशी करतो, त्या दासाच्या अंतरंगामधला विवेक कसा आहे, त्याचं वैराग्य कसं आहे, तो लोकांचं संघटन कसं करतो, तो तत्वचिंतन कसं करतो, तो निरूपण कसं करतो, या वेगवेगळ्या अंगांनी समर्थांनी या दासाला आपल्या अंतःकरणामध्ये ठसवलं। सज्जनो, इथं प्रश्न या दासाची लक्षणं ऐकताना आपल्या मनामध्ये असा आला पाहिजे की मी नेमकं कसं जीवन व्यतीत करू की जेणेकरून या दासांची लक्षणं माझ्या जीवनामध्ये अंतर्भूत व्हायला सुरुवात होतील। बघा, जसं श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे की एखाद्या युवतीचं लग्न झालं आणि तिने गळ्यामध्ये एकदा मंगळसूत्र परिधान केलं की सौभाग्य हे जसं तिच्या सर्वांगामध्ये व्यापून उरतं। त्यामध्ये सज्जनो, आम्हाला एकदा जीवनामध्ये या दास्यत्वाचे गुणधर्म ज्याच्या आधाराने आम्हाला प्राप्त होतात ते सूत्र गवसलं ना की दास्यत्वाच्या या 10 श्लोकांमध्ये असलेले एक एक गुणधर्म आमची इच्छा असो किंवा नसो आमच्या जीवनामध्ये प्रविष्ट व्हायला सुरुवात होतात। मग इथं प्रश्न असा आहे की आपण त्या गुणधर्मांचं अनुकरण करावं का ते गुणधर्म ज्यातून प्राप्त होतात त्या सूत्राचं अनुकरण करावं। जसा एखाद्या दोऱ्याचा गुंता असतो बघा, एखाद्या निष्णात माणसाकडे जर आपण नेऊन दिला तर तो बरोबर त्याच्यामधली एकच गाठ अशी ओढतो की त्याने तो सगळा गुंता सुटू शकतो। तशी समर्थ माऊली आपल्याला हा दास होण्यासाठी नेमकं आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आमच्या जीवन जगण्याची दिशा आणि दशा कशी असली पाहिजे याचं चिंतन पुढील काही श्लोकांमधून समजावून सांगणार आहेत। त्यातील आजचा हा 57 क्रमांकाचा श्लोक, ज्यामध्ये समर्थ आम्हाला या दास्यत्वाला प्राप्त करण्यासाठी आमचं जीवन आम्ही कसं जगावं याची सूत्र देताना म्हणतात। काय म्हणतात समर्थ? जगी होई जे धन्य या राम नामे। या जीवनामध्ये जर धन्यता प्राप्त करायची असेल, बघा सूत्र कसं एका ते गुंफलंय समर्थांनी की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे जो सर्वोत्तमाचा दास झाला।
आणि इथं समर्थ म्हणतात, जगी होई जे धन्य, म्हणजे अर्थातच हे दास्यत्व जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं? आमच्यासारख्या प्रापंचिकांनी एकच गोष्ट करायची, जगी होई जे धन्य या राम नामे. भगवंताचं नाम गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या सामान्य जीवाने अगदी मनापासून घ्यावं, भरभरून घ्यावं. हे राम नाम ही आमच्या अध्यात्माची सुरुवातही आहे आणि तेच शिखर देखील आहे. कारण राम नाम एकदा आमच्या जीवनामध्ये प्रविष्ट झालं ना की ते आमच्या जीवनाचा संपूर्णपणे नियंत्रण घेतं. राम नामातूनच आमच्या जीवनामध्ये विवेकाची प्राप्ती होते. राम नामच आम्हाला निरंतर या दास्यत्वाची दिशा प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणारं ठरतं. समर्थ म्हणतात, हे राम नाम घेतल्यानंतर दुसरी अवस्था काय? तर क्रिया, भक्ती, उपासना, नित्यनेमे. इथं नित्यनेम आवश्यक आहे. कशाचा? सत्क्रियांचा, भक्तीचा आणि उपासनेचा. सत्क्रिया म्हणजे काय? याचा एक अर्थ असा असू शकतो की आपण भगवंताची नित्य पूजा अर्चा करावी, हा क्रियेचा एक गौण अर्थ आहे. पण सज्जनो, क्रिया या शब्दामध्ये आणखीन एक खूप मोठा व्यापक भावार्थ दडून बसलाय की आमचं प्रत्येक कर्म हे भगवत सन्मुख असलं पाहिजे. जे कर्म आम्हाला भगवंतापासून दूर नेतं त्या कर्माचा आम्ही त्याग केला पाहिजे. जे कर्म आम्हाला भगवंताला अर्पण करताना कुठल्याही प्रकारचा संकोच होत नाही, अशा क्रियांचं आम्ही अवलंबन केलं पाहिजे. त्यामुळे क्रिया ही केवळ पूजा अर्चेपुरती मर्यादित नाही. क्रिया असावी, सत्क्रिया असावी, सत्कर्म असावं. त्याचबरोबर अंतरंगामध्ये निरंतर भक्ती असावी. भक्तीचा अर्थ काय? प्रेम, अतिशय प्रेम, निरतिशय प्रेम, अकारण प्रेम हा अंतरंगाचा स्वभाव झाला पाहिजे. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ही भक्तीने आमच्या अंतःकरणाची अवस्था असावी. देहाने क्रिया भगवंताला अनुकूल, भगवत सन्मुख अशा असाव्यात आणि देहाला नित्य उपासना असावी. उपासना याचा अर्थ एक आहे की आम्ही स्वतःला काही नियम, काही अनुष्ठानांमध्ये बांधून घ्यावं. काही नियमित जपाचं अनुष्ठान असावं. काही ग्रंथांचं नित्य स्तोत्र पठण करण्याची आपण आपल्या स्वतःला सवय लावून घ्यावी. उपासना याचा एक सगळ्यात भावार्थाचा प्रांत असा आहे की उपआसन म्हणजे भगवंताच्या जवळ आसन आपण लावण्याची प्रक्रिया, म्हणजे भगवंताच्या निकट काही काळ बसण्याची प्रक्रिया, याचं नाव आहे उपासना. आणि ती कशी असावी? नित्यनेमे. समर्थ फार हुशार आहे. ती संत मंडळी कधीही आम्हाला ती किती असावी हे सांगत नाहीत, पण जी काही असेल ती नित्यनेमानी असावी, एवढंच समर्थांचं सांगणं आहे. आमच्या गोंदवल्याला लोक अनुग्रह घ्यायला येतात ना समाधीवरती, तेव्हा त्यांना एक पत्रक दिलं जातं. त्या पत्रकामध्ये काय लिहिलंय की दररोज स्नान झाल्यानंतर किमान 1 माळ जप आपण करावा. फार जास्त नाही अपेक्षा. संत तुमच्या अंतरंगातल्या भावाचे भुकेले आहेत. तो तुमचा भाव कसा वृद्धिंगत होईल याविषयी त्यांच्या मनामध्ये विशेष उत्सुकता आहे. तो भाव जागृत होण्यासाठी तुम्ही किती करत आहात हा त्याच्यातला दुय्यम भाग आहे. बघा, एखादी स्त्री तिच्या हातामध्ये अन्नपूर्णाच वास करत असते. ती कुठल्याही पदार्थाला हात लावेल ना तर ती फार सुंदर करते. मग तो थोडा जरी असला ना तरी त्याची चव, त्याचं माधुर्य काही वेगळंच असतं. आणि कित्येकदा आपण पुष्कळ करतो पण ते रस विरहित असतं, त्यामध्ये भाव नसतो. तशी उपासना नसावी, थोडी असावी पण मनापासून केलेली असावी. ती प्राणापलीकडे सांभाळलेली असावी. त्या सत्क्रिया आमच्या जीवनामध्ये नित्य भगवंताच्या स्मरणामध्ये असाव्यात. ती उपासना भगवंताच्या जवळ वास करणारी असावी. अन्यथा उपासनेच्या नावाखाली आपण केवळ देहाने ती स्तोत्र आता एकदा म्हणायची ती म्हणून टाकतो, नाहीतर देव रागवेल असं म्हणून ती केली तर पूज्य बाबा बेलसरे गोंदवल्यामध्ये म्हणायचे की लहानपणी शाळेमध्ये
शारीरिक कवायतीचा त्रास असायचा, तास असायचा, त्रासच येतो घरात हो, पण तो तास असायचा आणि त्यामध्ये बरीचशी मुलं पेंगुळलेली असायची, पण सर मागून येऊन रट्टे देणार म्हणून मग हात वरती करा, उड्या मारा वगैरे वगैरे आपण गोष्टी करायचो. तसं उपासना ही पारमार्थिक कवायत होता कामा नये. त्यामध्ये प्रेम असावं, भक्ती असावी, मनापासून आपण भगवंताच्या जवळ वास करावा. तिसरी गोष्ट आपल्याला हा दास होण्यासाठी समर्थ सांगतायत, उदासीनता तत्वता सार आहे. अंतःकरणाची अवस्था कशी असावी? उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता अर्थात एक अत्यंत निरपेक्ष अशी मनाची अवस्था असावी. बघा, आम्हाला त्रास कोण देतं? आम्हाला आमच्या जीवनातल्या अपेक्षा त्रास देतात. हे अपेक्षा आपण कोणाकडून लावतो? जगाकडूनच लावतो. जग हे स्वतःच मुळी अपूर्ण आहे, त्यामुळे हे अपूर्ण जग कधीच आमच्या वाटेला आमच्या मनासारख्या इच्छा अपेक्षा देऊ शकत नाही. मग अशा या मनाला आपण एक सवय लावावी, कोणाकडूनही कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा आपण ठेवू नयेत. आलं ठीक आहे, नाही आलं तरी ठीक आहे, कारण जे काही मिळवायचंय त्यातून जो आनंद मला घ्यायचा आहे, कारण शेवटी प्रत्येक गोष्ट मिळवतोय आनंदासाठीच, आणि आनंद हा त्या वस्तूशिवाय जर मला माझ्या हृदयामध्ये अनुभवता येत असेल तर त्या वस्तूंची अपेक्षा कशाला? या क्रिया, भक्ती, उपासना या जेव्हा नित्य नेमाने चालतात ना, त्यावेळेला मनुष्याला अंतरंगातल्या स्वानंदाचा पत्ता सापडतो. बघा, त्या स्वानंदामध्ये तो बुडू लागतो, त्या स्वानंदाचा तो रस चाखू लागतो, त्या स्वानंदामध्येच तो रमतो, आणि त्या रमण्यामुळं जगाकडे स्वाभाविकपणे पाठ होते त्याची, कारण तो अंतरंगामध्ये असलेला स्वानंदाचा झरा एकदा गवसला ना की मग मनुष्य जगाकडं ढुंकून देखील बघायला तयार होत नाही. आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी ठीक आहे, मी माझ्या स्वानंदामध्ये रममाण आहे. त्यातूनही उदासीनता येते, कारण उदासीनता दोन प्रकाराने अनुभवायला येते. एक, खूप अपेक्षा भंग झाला, खूप अपेक्षा भंग झाला, आणि त्यामुळं त्या निराशेतून आलेली उदासीनता ही दास्यत्वाकडे नेत नाही, कारण अपेक्षा बांधलेल्या आहेतच, फक्त आता त्याला निराशेचं एक प्रकारची झालर आली आहे की हे होणारच नाही, पण आतमध्ये मात्र अपेक्षा जिवंत आहेत. मग अशी उदासीनता दास्यत्वासाठी गरजेची नाही. उदासीनता ही स्वानंद रसाचा आस्वाद घेणारी, आतमध्ये रममाण झालेली असावी, जगाकडे पाठ केलेली असावी, जगाने दिलं आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी ठीक आहे, या भूमिकेमध्ये राहणारी असावी. मला स्वाभाविकपणे या उदासीनतेमध्ये राहणाऱ्या एका साधूची गोष्ट आठवली. एकदा एक साधू आपल्या शिष्याच्या समवेत गावाच्या बाहेर एक कुटिया बांधून राहत असतो. एकदा एक शेतकरी त्या साधूच्या दारातून जात असताना विचार करतो की आपल्याकडची एक दुभती गाय आपण साधूला द्यावी, म्हणजे साधूच्या पोटा पाण्याची जरा सोय लागेल, त्याला दूध तरी प्राप्त होईल. म्हणून तो त्याच्या कुटियाच्या बाहेर आणून एक गाय बांधतो. शिष्य आनंदाने उड्या मारत येतो, म्हणतो, साधू, केवढी भगवंताची कृपा झाली आपल्यावरती. अहो, आपल्याकडे एवढी सुंदर गाय आलेली आहे, तिचं दूध फार मधुर आहे, आपल्या भोजनाची सोय झाली. साधू म्हणाला, ठीक आहे, भगवंताची कृपा आहे, आणा म्हणे दूध आलं असेल तर. अशा रीतीने साधू 2 दिवस त्या दुधाचं ते माधुर्य चाकतो. इकडं शेतकऱ्याच्या मनामध्ये काहीतरी अवदसा येते. 2 दिवसानंतर तो म्हणतो, माझी बायको माझ्यावर चिडली आहे आणि मला म्हणते की तुम्ही मला न विचारता ती एवढी चांगली गाय कशी दिली, घेऊन या परत साधूकडून. शिष्य त्याला म्हणतो, अहो, आमच्या साधूंसाठी, आमच्या गुरूंसाठी ते दुधाची व्यवस्था चांगली होत होती. तो म्हणतो, माझा नाईलाज आहे, मला परत घेऊन जावी लागेल. म्हणून तो शेतकरी ती गाय घेऊन जातो. शिष्य मान खाली घालून साधूकडे येतो, म्हणतो, फार वाईट गोष्ट झाली हो, ज्याने ती आपल्याला गाय दिली होती ना, म्हणजे तो गाय घेऊन गेला. अरे वा, चांगलं झालं म्हणाले. तसंही त्या गायीला चारा आणा, तिचं शेण काढा, ह्याच्यात तुझा किती वेळ जात होता, होय की नाही? घेऊन गेला, ते चांगलंच झालं, भगवंतानी कृपा केली. असं म्हणून साधू पुन्हा आपल्या भजनामध्ये तृप्त आहे, आनंदात आहे. सज्जनो, ही आहे उदासीनता तत्वता सार आहे. मिळालं तर असू द्यावं, नाही मिळालं, गेलं तरी गेलं, तर त्याच्या इच्छेने गेलं, असं म्हणून आपण मात्र निरंतर त्या स्वानंदामध्ये मग्न राहणं,
हे दास होण्यासाठी अत्यावश्यक आहे. काय होतं, आम्हाला मिळालं की उदासीनता जाते, आम्ही आनंदाने उड्या मारायला लागतो आणि जेव्हा ती वस्तू आमच्या जीवनातून हिरावली जाते त्यावेळेला आम्हाला नैराश्य येतं, उदासीनता जाणवते. पण ती उदासीनता देखील खरी नसते, कारण आशा नावाची गोष्ट पुन्हा पुन्हा आम्हाला झोपडीतून बाहेर डोकावायला भाग पाडते की कोणी दुसरा शेतकरी गाय घेऊन येतोय का. सज्जनो, ही उदासीनता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही या स्वानंदाच्या रसामध्ये मग्न असता, भजनानंदी असता, त्या रामाच्या पासून तुम्हाला दुसरं अजूनही काही नको असतं. तेव्हाच ही उदासीनता तत्वरूपाने तुमच्यामध्ये आत वास करते. इथं समर्थांनी एक एक शब्द अतिशय अचूक वापरलाय. उदासीनता तत्वता सार आहे. हे तत्वरूपाने सार आहे. हे ज्याला कळालं ना, तो आपल्या जीवनामध्ये कधी निराश होणार नाही. तो त्या रामभजनामध्ये निरंतर राहील. त्याच्या क्रिया, भक्ती, उपासना या कधी चुकणार नाहीत. आणि समर्थ शेवटच्या आणि 4थ्या चरणामध्ये म्हणतात, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. ही मोकळी वृत्ती हा देखील एक अत्यंत चिंतनाचा प्रांत आहे. बघा, काय आहे आमच्या दुःखाचं कारण? आपल्याला उपनिषदामधलं ते सूत्र सांगितलं ना की मन एवं मनुष्याणाम, बंधन आणि मुक्तीचं कारण मन आहे. तुम्ही मनाला प्रसन्न ठेवलं तर ते मनच तुमच्या मुक्तीचं कारण आहे, आणि त्या मनाला तुम्ही बांधून ठेवलं की ते मनच तुमच्या दुःखाचं कारण आहे. मग आम्हाला त्या मनाला बंधनामधून नेहमी मुक्त ठेवायचंय. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. असा विचार करा की एखाद्या कैद्याला दोरखंडाने बांधून ठेवलेलं आहे आणि त्याला बऱ्याच वेळानंतर जर कोणी मोकळं केलं तर तो जसं हुश्य म्हणेल, किंवा एखाद्याची प्रदीर्घ तुरुंगवासामधून सुटका झाल्यानंतर तो जेव्हा बाहेर आल्यानंतर जसा उश्वास टाकेल ना, तसं आमच्या मनाचं आहे. आयुष्यभर बंधनं बंधनं बंधनं. कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाचा पती आहे, कोण कोणाचा बाप आहे, कोणतरी समाजामध्ये कुठल्या तरी पदावरती आहे, कोणीतरी लौकिकामध्ये आहे. या सगळ्या दोरखंडांनी आम्हाला तुरुंगवास झालाय. बघा, मग आपण म्हणाला होता आता हे सगळं सोडायचं का? ही बंधनं हे कसं आयुष्यभर तर निभायलाच पाहिजे ना. सज्जनो, श्री महाराज सांगायचे की आपण आयुष्य एखाद्या वकिलासारखं जगावं. वकील त्याच्या अशिलाची केस जेव्हा घेतो ना, त्याच्यासाठी तो कोर्टामध्ये अगदी तावातावाने भांडत असतो. बघा, आणि कोर्टाचा निकाल काहीही लागो, तो आपल्या अशिलाकडून जशी फी घेतो, जसा तो उत्तम अभिनय करतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये मी ह्या सगळ्या परिस्थितींमध्ये त्यांचा वकील आहे या भूमिकेमध्ये ज्याला राहता येतं ना, तो नित्य मोकळा आहे. पत्नीशी प्रेमपूर्वक वागावं, मुलाबाळांशी अत्यंत स्नेहाने वागावं, त्यांची सगळी कर्तव्य पूर्तता करावी. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कधीच आपण बंधनामध्ये अडकून घेऊ नये. बंधन कधी येतं? जेव्हा आपण आपली इच्छा ठेवून कार्य करायला लागतो. त्यामुळेच तर उदासीनता तत्वता सार आहे. त्या वकिलाप्रमाणे आपण झटावं, निर्णय जो लागेल तो लागेल. आपण पुन्हा मोकळं राहावं, निवांत राहावं, आनंदात राहावं. आपण आपला खटला रामाच्या दारात टाकावा आणि आपण मात्र मोकळं राहायला शिकावं. व्याप वाढवा, जरूर वाढवा. कुठल्याही गोष्टीचा धिक्कार नाहीये, निषेध नाहीये. इथं मनोवृत्तीचा भाग बदलायचा आहे. आपल्या मनाला मोकळं करा. बघा तर खरं एकदा, कुठल्याही बंधन विरहित अवस्थेमध्ये मनाला ठेवून बस तुम्ही आणि तो, बाकी कोणीच नाही, अशा शांत मनामध्ये राहाल तर सज्जनो, या दास्यत्वाला जी धन्यता प्राप्त होते ना, ती तुम्हाला देखील प्राप्त होईल. पण ही शेवटची अवस्था प्राप्त करण्यासाठी सुरुवात सदा रामनामे वदा पूर्ण कामे. त्या रामनामाचा हव्यास करा. सत्क्रिया, भक्ती, उपासना नित्यनेमाने करा. उदासीनता जीवनामध्ये तत्वता सार ठेवा आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे याचा अनुभव घ्या. हेच समर्थांचं जीवन धन्य करण्याचं शास्त्र आहे. यातील पुढील सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.